माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का तुम्ही? हे मानवी नाही आहे, हे दैवी आहे. इकडे जे काही घडत आहे ते मानवी नाही आहे. इट इज नॉट ह्युमन, इट इज डिवाइन, इट इज हेवनली. जिकडे येशूचा शिष्य बोलतो तिकडे येशू हजर असतो. शिष्याला सांगतो, माझ्याविषयी बोल तू, माझी वचनं सांग, यांना बरं करायचं काम मी करतो. आता नीट कान देऊ नये का? देवाची वचनं फक्त आजारमुक्तीविषयी नाही आहेत. देवाची वचनं सार्वकालिक जीवनाविषयी आहेत, ज्ञानाविषयी आहेत, सामर्थ्याविषयी आहेत. तुम्हाला जे देवाने वचन दिलेलं आहे ते फक्त कॅन्सर मुक्ती नाही आहे. ते वचन असं आहे की तुम्ही एक दिवस देवाच्या स्वर्गात जाणार, कायमचे देवाबरोबर राहणार. तुम्ही देवाच्या ज्ञानाने आणि सामर्थ्याने भरून जाणार. तुम्ही आशीर्वादाने भरून जाणार. येशू तर म्हणाला, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही देवाच्या सामर्थ्याने आणि ज्ञानाने भरलेला आहात. ही देवाची वचनं आहेत. पण ती वचनं तुम्हाला पटावीत म्हणून देव कॅन्सर बरा करतो, डायबिटीज बरा करतो आणि हे बरं करतो. हे बरं करणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे. जर माझ्या शरीरामध्ये आजार नाही आहे तर मला देवाचा फायदा नाही का? ज्यांना आजार आहे, ज्यांचा आजार जाणार आहे, त्यांनाच देवाचा फायदा होणार. आणि मला आजार नाही तर मला देव काही देणार नाही. देव मला ज्ञानाने भरून काढणार. तुम्ही जर येशूमध्ये आहात तर तुम्हाला ज्ञान आणि सामर्थ्य दिलं जाणार. तुम्ही भरून जाणार आशीर्वादाने. कृपेचं वचन म्हणजे काय? कृपेचं वचन म्हणजे देव आज माणसाच्या पापांकडे पाहत नाही, तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानाकडे पाहतो आणि माणसाला सगळं फुकट देतो.